आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि खारबाव संघाला या मॅचमध्ये बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे, परंतु दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण देखील समालोचन कक्षामध्ये या। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाचा 12वा खेळाडू आणि जोगेश्वरी जू नांदुरकी संघाचा 12वा खेळाडू। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। एका बाजूला सचिनला पाहतोय आणि एका बाजूला सर्वेश या खेळाडूला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती अनाउन्समेंट कर 12 वाजता लागेल लास्ट पर्यंत म्हणजे मैदानावर। तर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं अल्पेशला पाहतोय आपण। अल्पेश आलेत, षटक क्रमांक पहिलं P1चं षटक आहे आणि स्ट्रायकिंग एंडला सचिन या खेळाडूला आपण पाहतोय। पंच अधिकृत इशारा करतील, सामन्याला सुरुवात होते। पहिलाच बॉल, गोलंदाज तयार। यावेळेस अगदी पहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता, ऑन साइडला टर्न केला मिड विकेटला, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण आणि ते एकदा मिळते पहिल्या चेंडूवरती सचिनला। चांगला चेंडू होता, परंतु तितक्या चांगल्या खोबीने हा चेंडू मिड विकेटला वळवला होता सचिननं। अगदी पहिला चेंडू फेस करत असताना अलाउंड द कार्पेट हा आपण फटका पाहिला। पुन्हा एकदा गोलंदाज अल्पेश, बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म राउंड विकेट। खोलवर टप्प्याला चेंडू होता, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय, परंतु इथे पंच संमत नाहीयेत। चांगला चेंडू होता, अगदी प्रश्न विचारलाय फलंदाजाला देखील। चांगली गोलंदाजी करतायत अल्पेश, अगदी वेगामध्ये गोलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जातात आणि इथे जर पाहिलं तर हा चेंडू देखील खूप चांगला होता आणि ते या चेंडूवरती सिंगल मिळाली। या एका धावेनं संघाची धावसंख्या धाफळकावरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावर। पुन्हा एकदा अल्पेश, लेफ्ट आर्म राउंड विकेट। यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शॉट फाईन लेग, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसलाय। अर्णव एंटरप्राइजेस खारबावला फलंदाज बाद। हा ब्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता आणि कमालीचा झेल टिपलाय। पहिला धक्का या मॅच मध्ये अर्णव एंटरप्राइजेस खारबाव या टीमला बसलाय। सचिन एक चांगल्या धाटणीचा फलंदाज होता, परंतु ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला, परंतु वेग भरपूर जास्त होता गोलंदाजाकडे आणि वेगाचा वापर करत असताना व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते आणि ते इथे जर पाहिलं ना तर पहिला धक्का या मॅच मध्ये अर्णव एंटरप्राइजेस खारबावला बसलाय। नवीन फलंदाज श्रुतिक मैदानामध्ये आलाय। यावेळेस पाहिलं तर चांगला फटका, लॉंग ऑफला खेळले, शतरक्षक नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे। या आजच्या दिवसातील पहिला चौकार येतोय फलंदाज श्रुतिकच्या बॅटमधून। पाहायला मिळाला, अगदी पहिला तर मिड ऑफच्या डोक्यावरून दिखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल हा फटका श्रुतिक खेळला होता। कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला श्रुतिकच्या बॅटमधून। श्रुतिक कारभारी आणि सर्वेशला संदेश पाटील, संदेश भुईर, सरवलीपाडा यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। परंतु खूप चांगली बॅटिंग श्रुतिक, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून खूप चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आला आणि 4 धावा मिळाल्या। या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धाफळकावरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती। इथे पाहिलं तर
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितपणे चेंडू बॅटवरती आला नव्हता आणि ते एकच धाव मिळते या चेंडूवरती. श्रुतिक आक्रमक झालेत कारण कारण पहिल्या चेंडूवरती त्यांच्या बॅट चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि इथे जर पाहिलं तर सिंगल घेत असताना या मॅचमध्ये सकाळचं सत्र आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अल्पेश खूप चांगली गोलंदाजी करतायत. जरूर त्यांच्या विरोधात चौकार आलाय परंतु तदनंतर कमालीचं कमबॅक त्याने देखील या ओव्हरमध्ये केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अल्पेश राऊंड विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनमध्ये अगदी शतरक्षक आहे. धावबाद करण्याची संधी आहे परंतु थ्रो थोडासा वाईड होता आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स सर्वेश आणि श्रुतिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. आणि या मॅचमध्ये जोगेश्वरी जू नांदुरकी या संघाला 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे कारण त्यांचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे जोगेश्वरी जू नांदुरकी या संघाला पॅनल्टी. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 9 या आकड्यावरती आणि 2 धावा पॅनल्टीच्या सुधारित धावसंख्या 11 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेशने चांगला प्रयत्न केला होता, एक विकेट देखील मिळाली. सचिनला लवकर बाद करण्यात त्याला यश आलं परंतु मैदानावरती श्रुतिक आला आणि त्याच्या बॅटमधून एक कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. नेत्रदीपक तो फटका होता कारण मिड ऑफच्या डोक्यावरून पॉवर प्लेमध्ये एक जबरदस्त फटका आपण श्रुतिकच्या बॅटमधून या मॅचमध्ये पाहिलाय. तर जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा कारण सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत या मॅचमध्ये. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा ॲड करावा लागेल कारण मागील 2 दिवसांमध्ये या नियमामध्ये ही स्पर्धा खेळवली गेलेली आहे. 9:32 पहिला चेंडू टाकला गेला आणि पहिल्या षटकासाठी 5 मिनिटे खर्च केली होती अल्पेशनं. चांगली गोलंदाजी केली परंतु त्या षटकामध्ये श्रुतिकच्या बॅटमधून देखील एक चांगला चौकार पाहायला मिळाला. रणजित षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती. एका बाजूला जर पाहिलं तर आपण श्रुतिक स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय आणि सर्वेश सलामीला आलाय. त्याने सावध पवित्र आतापर्यंत या मॅचमध्ये दाखवलाय, सिंगल डबल त्याच्या बॅटमधून. परंतु इथून दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये कारण फलंदाजांना नंदनवर ठरणारी खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती जर पाहिलं तर जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील फलंदाजांना. गोलंदाज रणजित बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर श्रुतिकला आपण पाहतोय या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, यावेळेस पाहिला तर हुक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वळतोय विथ द टर्न विथ द बाउन्स. क्या बात आहे. पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला रणजितचा. अगदी ज्यासाठी तो ओळखला जातो ना, पहिला चेंडू अगदी खूप चांगला त्याचा पाहायला मिळाला. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू काय जबरदस्त राहिला. यावेळेस मात्र चांगला फटका श्रुतिकच्या बॅटमधून येतोय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी सिक्सर, षटकार. एक कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला श्रुतिकच्या बॅटमधून. पहिला चेंडू डॉट होता आणि यावेळेस जर पाहिलं तर थोडेसे शफल क्रॉस झाले आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कनेक्ट केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी. पुन्हा एकदा रणजित. इथे लोअर फुलटा चेंडू होता, स्लॉग हिट केलाय. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय, बॅक टू बॅक दुसरा उडवलाय. अजून एक षटकार श्रुतिकच्या बॅटमधून.
या षटकामध्ये सातत्याने मोठे फटके येत आहेत चांगली बॅटिंग करत असताना. यावेळेस मात्र थोडासा चेंडू फिरवलाय शरीरापासून दूर ठेवला होता आणि राऊंड विकेटने आले होते रणजित आणि इथे जर पाहिलं तर एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. व्हॅरिएशन आहे या गोलंदाजाकडे परंतु मागील 2 चेंडूवरती त्याच्या विरोधात आक्रमण आणि तदनंतर कुठेतरी गोलंदाजाला विचार करायला भाग पडलं होतं श्रुतिकनं. यावेळेस पाहिलं तर हवेत खेळले शतरक्षक आहेत कव्हर पॉइंटला आणि तिथे जर पाहिलं तर कमालीचा झेल टिपलाय. ज्या श्रुतिकच्या बॅटमधून चांगले फटके आले होते तो श्रुतिक इथे बाद झालाय. अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबावला. इथे जर पाहिला तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. एलिव्हेशन भरपूर सारा होता परंतु डिस्टन्स मात्र कव्हर करता आलं नव्हतं श्रुतिकला आणि ते कव्हर पॉइंटला एक कमालीचा झेल टिपलाय शतरक्षकानं. आणि अजून एक धक्का या मॅचमध्ये अर्णव एंटरप्राइजेस खारबावला बसलाय. न्यू बॅटर मैदानावरती सागर कारभारी संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्याच्या घडीला अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ. कारण षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा रणजित राऊंड विकेट खोलवर टप्प्याने चेंडू होता काउकॉर्नर रिजनमध्ये चेंडूला टर्न केला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते. काउकॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मध्ये खेळले होते. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला पहिला चेंडू फेस करत असताना सागर कारभारी या मॅचमध्ये आणि इथे त्याला सिंगल मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना अर्णव एंटरप्राइजेस खारबावनं आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती 24 धावा बरोबर 12च्या सरासरीनं धावसंख्या उभारलेली आहे. तर नक्कीच यानंतर होणारा सामना जयदुर्गा सुरई विरुद्ध चौटाईरवा मानकोळी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर संपर्क साधायचा आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 गावदेवी स्पोर्ट्स वडघरच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा GCAच्या अंतर्गत ही क्रीडा स्पर्धा खेळवली जाते आणि खूप चांगले संघ या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना कालच्या दिवसाचा खेळ देखील अप्रतिम राहिला. आज या स्पर्धेतील 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिला सामना 2 बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव विरुद्ध जोगेश्वरी जू नांदुरकी या 2 संघामध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती भावेश आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला सागर कारभारी. यावेळेस पाहिला तर फटका फसलाय. यष्टीरक्षक पुढे आले स्वतः गोलंदाज भावेश देखील स्वतःच्या गोलंदाजीवरती मोठी विकेट. सागर कारभारी निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. हा ट्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न आणि मिस टाइम फटका होता आणि स्वतःच्या गोलंदाजीवर काय कमालीचा झेल टिपलाय भावेशनं. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. मोठा धक्का या मॅचमध्ये. सागर कारभारी महत्त्वाचा फलंदाज बाद होतोय कारण सागर कारभारीकडे जर पाहिलं तर भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या कारण मधल्या फळीमध्ये तो येतो मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि इथे जर पाहिलं तर त्याची विकेट मिळाली आहे. न्यू बॅटर भूषण कारभारी मैदानावरती दाखल होतोय. एक अजून एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आपण पाहतोय. खारबावसाठी अविरत सेवा केली आहे या खेळाडूने अनेक कित्येक वर्ष. ते पाहिलं तर पहिला चेंडू फेस करत असताना ऑन साईडला टर्न केलाय. त्या ठिकाणी शतरक्षक पोहोचलेत. चांगले शतरक्षण आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला ब्रेक बसलाय कारण पहिल्या चेंडूवरती विकेट इथे सिंगल आलेली आहे परंतु इथून सर्वेशला देखील आक्रमक व्हावं लागेल. सलामीला तो जरूर आलाय. तर नक्कीच त्या ठिकाणी मिरर आहे डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये बाईकची ती थोडी खाली करायची आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पहिल्यांदा हुक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, भन्नाट वेगाने हा चेंडू होता आणि ते एक धाव मिळते लेगबाईच्या स्वरूपात आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतात 22 या षटकामध्ये, इम्प्रेस करतात. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 24 धावा आणि या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना इम्प्रेस करतात भावेश. ओव्हर द विकेट भावेश पुन्हा एकदा. भूषणच्या विरोधात इथे चांगला स्ट्रोक सजवलाय, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा दर्जेदार फटका भूषण कारभारीच्या बॅटमधून. थोडासा दबाव जाणवला गोलंदाजांवरती आणि ते वाईट बॉल देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फुलटॉस बॉल, अजून एक स्लॉग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु पाहतच राहतोय. चेंडू सीमारेषा ओलांडतो. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्सर. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावीच लागेल या मॅच मध्ये, परंतु भूषणचं कौतुक करावं लागेल. काय लाजवाब ते खेळतायत या मॅच मध्ये. इथे अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. वाह, काय क्षेत्ररक्षण राहिलाय, एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि मी तर सांगेन आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केले त्या क्षेत्ररक्षकानं. लाजवाब क्षेत्ररक्षण राहिलं, कारण अतिशय चांगला स्ट्रोक होता परंतु क्षेत्ररक्षक अगदी फ्रेम मध्ये आले आणि चांगल्या पद्धतीने त्याने एफर्ट्स लावलाय. इथे एकच धाव मिळाली आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. लॉंग लेग रिझन आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये त्या ठिकाणी बाईक पार्क केलेली आहे. तिचा मिरर थोडा खाली करायचा आहे. त्या ठिकाणी आयोजकांनी लक्ष केंद्रित करायचं आहे कारण खेळाडूंना त्या मिररचा भरपूर सारा त्रास होतोय. कारण लॉंग लेग रिझन आणि डीप स्क्वेअर लेगच्या तिकडे मध्ये बाईक पार्क केलेली आहे. तिचा आरसा जो आहे तो मैदानावरती परावर्तित होतोय आणि त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. सो प्लीज लक्ष केंद्रित करा. 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 24 धावा परंतु या षटकामध्ये भूषण कारभारीच्या बॅटमधून कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. सलगचे 2 षटकार आणि तदनंतर स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवली आहे आणि 22च्या त्या षटकामध्ये जरूर सागर कारभारीची विकेट आली परंतु 17 धावा देखील आल्या. जबरदस्त खेळ अर्णव एंटरप्राइजेस खारबावच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल जोगेश्वरी नांदुरकीला, कारण आतापर्यंत 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि इथून जर कमबॅक करायचं असेल ना तर कमी धावा गोलंदाजांना खर्च करावा लागेल. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती चेतनला आपण पाहतोय. अल्पेशनं चांगली गोलंदाजी केली होती परंतु तदनंतर गोलंदाजांवरती आक्रमण केलं गेले सातत्यानं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती चेतन, स्ट्रायकिंग एंडला भूषण कारभारी. ओव्हर द विकेटनं आले होते, रनवे मध्ये थोडासा अडथळा, स्वतःला सावरलं परंतु इथून आपल्या संघाला देखील सावरावं लागेल चेतनला, कारण 41 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत या मॅच मध्ये. इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. ओव्हर द विकेट चेतन खोलात टाकला. यावेळेस पाहिलं तर हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती.
42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू खूप चांगला होता, परंतु फटका देखील चांगला खेळण्याचा प्रयत्न भूषणनं जरूर केला. हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु बॅटची एज लागली आणि फर्स्ट स्लिपमध्ये त्या ठिकाणी शतरक्षक होते आणि चांगला एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिला या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पाहिला तर खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. सर्वेश कारभारीच्या बॅटमधून येतोय. अजून एक धडाका चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. विकेट. यावेळेस देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे शरीराचा वेध घेतलाय आणि इथे लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. एक सांघिक धाव मिळाली आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये अर्नव एंटरप्राइजेस खारबाव संघ या षटकामध्ये देखील एक मोठा फटका सर्वेशच्या बॅटमधून आला. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत आणि त्यांची आक्रमकता मैदानामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. सुरुवातीला जर पाहिलं तर श्रुतिकच्या बॅटमधून चांगल्या धावा, सागर कारभारी स्वस्तामध्ये बाद झाला. भूषणनं संघाला सावरलाय आतापर्यंत या मॅचमध्ये. इथून देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कारण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण खूपच जास्त शपल क्रॉस झाले होते भूषण आणि त्यांना अगदी हेरलाय आणि तदनंतर कम्मालीचा चेंडू पाहायला मिळाला चेतनच्या माध्यमातून. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, परंतु भूषण देखील आक्रमक झालेत. मोठे फटके खेळण्यासाठी ते देखील तयारीमध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना क्षणोक्षणी विचार करून गोलंदाजी करावी लागेल. स्लोवर वन, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, लाईन खराब आहे, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. अवांतरच्या स्वरूपात इथे धाव मिळते. दबाव जाणवतोय गोलंदाजावरती, कारण फलंदाजाचा फुटवर्क जो आहे ना त्याला रीड करून गोलंदाजी करत असताना अशा प्रकारचे चेंडू आपण सातत्यानं पाहिले त्या इनिंगमध्ये. आणि आणखीन एक वाईड बॉल आपण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यावरती. इथे फुलटॉस बॉल, भूषण सोडणार नाही. अजून एक उडवलाय भूषणच्या बॅटमधून, आणखीन एक धडाका, सिक्सर. जबरदस्त बॉटम एंडचा वापर करत असताना चेंडूला पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत या मॅच मध्ये 30रा षटकार भूषण कारभारीच्या बॅटमधून आलाय. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अब तक 56 या आकड्यावरती. अजून मात्र या षटकातील चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज चेतन ओव्हर द विकेट. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जर पाहिलं तर थोडेसे फाईन खेळले होते आणि ते जर पाहिलं तर फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतील आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली आहे ती 57 धावसंख्या आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलंय अर्नव एंटरप्राइजेस खारबाव संघानं. या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली भूषण कारभारी, परंतु शेवटच्या चेंडूवरती धावबाद स्वरूपात तो बाद झालाय. परंतु इम्प्रेस केलाय क्रीडा रसिकांना, कारण सकाळच्या सत्रामध्ये त्याच्या बॅटमधून मैदानाच्या चहूबाजूने मोठे फटके आले आणि एक संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन त्याने ठेवलंय आणि नक्कीच त्याचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु श्रुतिकच्या बॅटमधून देखील आपण या मॅचमध्ये 17 धावा पाहिल्यात. श्रुतिकचं देखील कौतुक करावं लागेल आणि भूषणच्या बॅटमधून तब्बल 21 धावा या मॅचमध्ये. जयदुर्गा सुरई आणि चौथा हिरवा मानकोली दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. जयदुर्गा सुरई अतुलचा संघ आणि चौथा हिरवा मानकोली दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय मित्रांनो या टॉस करण्यासाठी. जास्तीचा वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आजच्या दिवसातील शेड्यूल देखील फार मोठा आहे. सो प्लीज टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनने यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील विशालजी पाटील. तर ऐकूया विशालजी पाटील यांचा आवाज.
थँक्यू सो मच निशांतजी. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही पहिली स्पर्धा आपण या नवीन हंगामामध्ये पाहतात, ज्याचं मान गावदेवी स्पोर्ट्स वडघर टीमला मिळालं आणि त्यांच्याच माध्यमातून आपण सर्वजण पाहताय स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 भव्य दिव्य पर्व. बघा पुढील सामना जो आहे जयदुर्गा सुरई त्यांचा विपक्षामध्ये चौथा इरवा स्पोर्ट्स मानकोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर शेळूमाता वर्ल्ड संघ आपल्याला खेळताना दिसेल दत्तकृपा पिंपळा सोबत. आणि त्यानंतर एकता स्पोर्ट्स सारंगाव संघ खेळेल सावंदे स्पोर्ट्स सावंदे सोबत. त्यानंतर जय मासोबा पिंपळा संघ खेळेल मावळी स्पोर्ट्स रांजनोली सोबत. आणि त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स वडघर खेळेल प्रचित 11 खांडपे सोबत. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये जिथे पाकले रन्स बनवला गेला होता पहिल्या सत्रामध्ये 57 आणि 58चा टार्गेट. सलामीची जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. राज आणि भावेश ही जोडी. बघा टीम खारबाव जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल टायमर सेट होईल त्यामध्ये तुम्हाला विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं टाकायची आहेत. अदरवाईज एक अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फोल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. 58 धावांचं लक्ष. पहिले षटक सागर कारभारी गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल पहिलाच बॉल मिस टायमिंग. हवेमध्ये विकेट मिळेल का? फिल्डर पोहोचतात. विकेट कीपर कॅच पकडली जाईल. पहिला बॉल पहिली सफलता सागरसाठी. पहिला धक्का लागलाय जुनांदुर्की टीमला. पहिला चेंडूवरती हा पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 3 वरती आणखीन एक युवा प्रतिभाशाली टॅलेंटेड बॅटर चेतन क्रमांक 3 वरती येतोय. जुनांदुर्की संघ खेळतोय आणि कदाचित आमचे समालोचक मित्र समीरजी ठाकरे देखील या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत असतील, कारण ते देखील जुनांदुर्की गावालाच बिलॉंग करतात. आणि सध्या सगळीला सुरुवात थोडी खराब, कारण पहिलाच बॉल आणि धक्का देखील लागला पहिल्या चेंडूवरती. आता फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं तर तब्बल 9:58 या इनिंगला सुरुवात झाली. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला येत्या 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं टाकायची आहेत. न्यू बॅटर चेतन मैदानाच्या हातामध्ये 58 धावांचं लक्ष आहे. म्हणजे आता बघा पहिला चेंडू जर विकेट गेले तर त्यानंतर जर आपण रिक्वायर रेट पाहिला तर ऑलमोस्ट तुम्हाला पर ओव्हर 15च बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येकी षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके येणं आवश्यक असेल. मॉर्निंग सेशन आहे आणि मॉर्निंग सेशनमध्ये आपण या क्रीडांगणावरती पाहिलं की डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला देखील ॲडव्हान्टेज आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला देखील ॲडव्हान्टेज आहे. राऊंड विकेट सागर. फुल टॉस टाकलाय. लाऊड शॉट बट अंपायर्स ने नकारलं. दरम्यान जर आपण पाहिलं तर इथं अंपायर्सने नकारलं. आपण रिप्ले पाहूया की एक्झॅक्टली झालं काय होतं मागील चेंडूवरती, कारण फुल टॉस बॉल होता. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट देखील झालं नव्हतं. येस इम्पॅक्ट, कारण बॅटर शफल झाला होता आणि इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ असावा. तेच रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळालं आपल्याला. पुलचा फटका मिस टायमिंग हवेमध्ये, बट हा चेंडू ना खाली क्षेत्रामध्ये, कारण बॅकवर्ड स्पेअरलेगला कोणताही फिल्डर डीपमध्ये उपस्थित नव्हता. फिल्डिंग दरम्यान इथे शेवटच्या चरणावरती चांगली पाहायला मिळाली. बट बॅकअपला खेळाडू
थोडे उशिराने आले आणि त्याचा फायदा नक्कीच फलंदाजांना मिळेल. आता बाउंड्री चेक करायची आहे, अंपायर्स देखील तेच सांगतात, कारण अगदी बाउंड्रीच्या अगदी जवळ जाऊन चेंडूने बॉल फील्ड केला होता. बघा, या स्पर्धेमध्ये टीमसाठी कोणताही रिव्ह्यू नाही आहे. अंपायर्सला जर डाऊटफुल असेल तर अंपायर्सच रिव्ह्यू घेऊ शकतात. बघा, सामना सुरू ठेवा. जर तो चौकार असेल तर त्या एक्स्ट्रा रन्स आम्ही डायरेक्टली इम्प्लिमेंट करू. स्ट्राईक, ओके, सो चेक केलं जाईल. वेट करा. शॉर्ट पिच टाकला, पूल करण्याचा प्रयत्न. हा निर्धाव चेंडू येतोय. बघा, मागील चेंडूवरती खऱ्या अर्थाने चांगली फिल्डिंग झाली. जे फिल्डर त्या क्षेत्रामध्ये होते सुमित होते. ॲज बंटी ॲज अ 12th मॅनच्या भूमिकामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. या सीझनमध्ये येत्या स्पर्धेमध्ये तो देखील प्लेइंग 11मध्ये असेल अशी अपेक्षा आम्ही त्याच्याकडून ठेवतो. खेचून मारला, ऑन साईडला पूल केला, फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. पहिल्या षटकामध्ये 58 डिफेंड करत असताना खारबाव टीम आता पुढे, कारण 2 सफलता 2 धक्के लागलेत जुनांदुर्गे टीमला. दोन धक्के लागलेत. क्रमांक 4 आता नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये समीरन. दरम्यान नवीन फलंदाज आहे. आणि जुनांदुर्गी गावचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फार मोठं आहे. जितकं खऱ्या अर्थाने मी ऐकलंय, माझी माहिती आहे की एकाच गावामध्ये भरपूर सारे संघ आहेत. एका गावामध्ये नव्हे तर प्रत्येकी एरियाची एक टीम आहे. समीरन नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती. सुरुवात फार शांत राखली आहे, कारण 58 धावांचं लक्ष, टार्गेट छोटं नाही आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात फार माटर करत होती. तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घ्यायचा होता. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. पण त्याच पलीकडे जर आपण खारबाव टीमचा विचार केला तर या क्रीडांगणावरती ते सातत्याने खेळत असतात आणि पाहिलं गेलं तर सध्याच्या घडीला या मॅचमध्ये ते पुढे देखील आपल्याला दिसतात. कारण पहिलं सत्र आपण जिथे पाहिलं की भूषणने भरपूर चांगला फिनिशिंग टच दिला, जिथे भूषण कारभारीचा बॅटमधून आपण 3 षटकार पाकले, पण इथे तिसरी सफलता आता सागरला मिळू शकते. फिल्डर पोचता डीप मिड विकेटला, कॅच पकडली जाईल. तिसरा धक्का उद्या पहिल्या षटकामध्ये लागला आता जुनांदुर्गे टीमला. डिसाईड झालेली पुढील सामन्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आलेले नाही आहेत. म्हणजे पुढील सामना फक्त 3 ओव्हरचा खेळवला जाईल. कारण बघा, हे नियम ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आहेत. आयोजकांचे पर्सनल नियम काहीच नाही आहेत. त्या अनुषंगाने या नियमांचं पालन होणं आवश्यक आहे. आदित्य दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती येतो. खारबाव टीमकडे देखील ना भरपूर सारे नवीन टॅलेंटेड प्लेयर आहेत. त्यामध्ये आदित्य असतील, त्यानंतर विनीत मुकादम असतील, टॅलेंटेड बॉलर आहेत. आणि तसेच आज आपण श्रुतिकला देखील पाहिलं, तो देखील एक चांगला बॅटर आहे. जसे जसे खऱ्या अर्थाने स्पर्धा खेळेल, सामने खेळेल, डे बाय डे खेळ आणखीन इम्प्रूव्ह होईल. बघा, 2 षटकांसाठी आतापर्यंत जी वेळ खर्च झालेली आहे, पहिल्या षटकासाठी तब्बल जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 7 मिनिटं खर्च झालेली आहेत. तुमच्याकडे फक्त 8 मिनिटं येणाऱ्या 2 षटकांसाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. आदित्याला दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल अतिरिक्त गतीने टाकला होता हवेमध्ये, मिड ऑफला कॅच ड्रॉप. कॅच पकडायला हवी होती. मिड ऑफला जे फिल्डर होते सुमित होते.
मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं की डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पडता धडता बॉल फील्ड केला होता, बट आता मिड ऑफला एक सहज सोपा झेल त्यांनी ड्रॉप केला. आदित्यला अगदी पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली असते, बट आता तसं काही झालेलं नाही आहे. नेक्स्ट बॉल फुल लाईन टाकला, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झालाच नाही आहे, कारण बघा चेंडू निघून गेला त्यानंतर स्ट्रोक कंप्लीट झाला, ते आपल्याला पाहायला मिळालं. लेग बाईस एक सिंगल धाव फळक आता पुढे जातो. या एका धावे समतीनं स्कोर कार्ड सध्या सगळीला जाऊन पोहोचला. आता 5 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकला, कॅच ड्रॉप केली होती आणि वॉट कॅच भूषण कारभारीने पकडलेली आहे या स्पर्धेमधली मी म्हणेन सर्वात चांगली कॅच. भूषणने काय कॅच पकडली. बॅटिंग देखील आज भूषणने चांगलीच केली, 3 षटकार देखील त्याचा बॅटमधनं आले आणि त्यानंतर वॉड कॅच. रिप्ले आपण जर पाहिलं तर पाहायला मिळालं की प्रॉपर जंप आपल्याला पाहायला मिळाली. भूषण देखील वेट करत होता, परफेक्ट टायमिंगवरती जंप आपल्याला ती पाहायला मिळाली. आणि बघा जेव्हा अशा कॅचेस आपल्याला पकडायच्या असतात ना, स्पेशली जंप मारून, त्यामध्ये जंपचा टायमिंग परफेक्ट असणं आवश्यक. आणि बघा लाजवाब जबरदस्त फिल्डिंग. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती. ओव्हर द विकेट शॉर्ट पिच टाकला, बाउन्स दरम्यान पाकला तरी जास्तच वाटत होता आणि अंपायर्सने देखील त्याच गोष्टीची दखल घेतली. सांगितलं की हा वाईड आहे आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रन समतीने धावफलक पुढे जातोय. 6 धावा धावफलकावरती, 6 ऑन द बोर्ड. बघा 58चा चेज होता आणि तो चेज आता असं वाटतं की फारच दूर राहिलाय. हा फुल टॉस बॅटचा टो एंडला लागला. लॉंग ऑनचे फिल्डर तसेच काऊ फेसमधनं भूषण येतात. 3 फिल्डर्स पोहोचले, त्यांनी बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत फक्त मिळेल एक सिंगल. यापुढील होणारा सामना जयदुर्गा सुरई अतुल दादाची टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला खेळताना दिसेल चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. आणि बघा दोन्ही संघ टॉससाठी वेळेवरती हजेरीत नाही राहिले, त्या अनुषंगाने मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल अशा सूचना आम्हाला आपल्या असोसिएशनकडून मिळालेल्या आहेत. ऑन साईडला हा फटका फिल्डर आहेत भूषण. चांगली फिल्डिंग राहिली तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा या चेंडूवरती. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता ठीक. पुढचा बॉल हा फुल टॉस आणि यावेळेस कनेक्शन चांगलं षटकार. येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं 15 वरती आणि विकेट आतापर्यंत गेले 4. चला घाई करा टीम खारबाव. फक्त आता 4 मिनिटं बाकी आहेत. विनीत मुकादम बघा ज्या नावाचा उल्लेख मी केलाच होता की आदित्य त्यानंतर विनीत चांगले गोलंदाज आहेत या टीमचे. बट त्या सगळं बघा मागील षटकामध्ये आदित्यकडून ज्या अपेक्षा होत्या बघा मॅचमध्ये टीम खारबाव पुढे आहे, बट ही गोष्ट देखील ठाऊक ठेवावी लागेल की जर निर्णायक क्षणावरती असे फुल टॉस पडले किंवा स्लॉटमध्ये बॉल पडले तर ते फार महाग ठरवू शकतात. कारण या मॅचमध्ये बघा रन्स फार जास्त बनवलेले आहेत. पहिलं षटक सागरने चांगलं देखील टाकलं, त्या अनुषंगाने तितका प्रेशर नाही आहे. बट अंडर प्रेशर जेव्हा अशा चुका आपल्या माध्यमातून घडतात ना तेव्हा ते आपल्या संघाला फार टोचतात. बघा खेळामध्ये मिस्टेक सर्वांकडून होतात, बट एक चांगला खेळाडू तो त्या मिस्टेक्समधनं शिकतो आणि इम्प्रूव्हमेंट आणतो. हा बॉल सोडून दिला वाईड यॉर्कर, बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल.
कारण पाहिलं गेलं बंटीजी तर चूक करणं ही चूक नाहीये, एकच चूक वारंवार करणं ती सर्वात मोठी चूक आहे. वाईडने सुरुवात झाली अतिरिक्त रनच्या मध्ये धावफलक आता पुढे जातोय 16 वरती 16. बघा पाहिलं गेले तर अजून देखील 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 मध्ये 42 बनवायच्यात. होऊ शकतात ने उल्लेख केला. फुल टॉस टाकलाय, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. ठीक, आमचा VIP डाईसला मानवंदना देणारा पहिल्या चेंडू वरती हा धमाका षटकार. षटकाराने सुरुवात जे मी म्हटलं की अजून देखील चेज होऊ शकतं आणि षटकार दरम्यान इथे आलाय म्हणजे आता आज जर पाकले गेले तर 11 मध्ये आता आवश्यकता असेल अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता 36 11-36 चं समीकरण. हा बॉल देखील सोडून दिला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल पण सध्याच्या घडीला या गोष्टीचा देखील खारबाव टीमला आता विचार करावा लागेल की पहिली 2 षटकं आपण सामन्यामध्ये जरूर पुढे आहोत पण समीकरण अजून देखील असं बाकी आहे जे चेज होऊ शकतं. 11 मध्ये आता 35 बाकी आहेत. हे समीकरण असं नाही की कधी चेज नाही झालं. भरपूर वेळा आपण पाहिलंय की 2 षटकांमध्ये अंतिम 2 षटकांमध्ये 35-40 धावा बनतात जर 2 चांगले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये असतील तर. आणि सध्याच्या घडीला जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांचा बॅटमधनं आपण एक एक षटकार येताना पाहिलाय म्हणजे क्षमता आहे. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल अपील आउट अंपायर्सने नकारलं. दरम्यान जर आपण पाहिलं तर इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. अंपायर्सने नकारलं होतं आपण पाहिलं होतं. या एका धावेच्या मध्येने धावफलक पुढे जातो 24 आणि रिप्ले पाहिल्यानंतर पुन्हा येस तोच प्रश्न इम्पॅक्ट. कारण बॅटरला जर आपण पाहिलं तर बॅटर आय थिंक 4थ्या-5व्या स्टंपवरती उभे होते आणि तिथनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुढचा बॉल ऑन साईडला खेचून मारायचं होतं. बॅटचा अगदी खालचा भागाला हा बॉल लागला. काऊ कॉर्नरला भूषण आहे, चांगली फिल्डिंग राखली, एक सिंगल मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये आणि या तिसऱ्या दिवसामधली ही आपण पहिली लढत पाहत आहोत जिथे ही लढत रंगली आहे. जुनानदुर्गी विपक्ष खारबाव. पहिलं सत्र भूषणच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती आणि त्यामध्ये आपण पाहिलं श्रुतिकने देखील 17 बनवला होता, भूषणने 21 बनवला आणि त्यांच्या इनिंगच्या जोरावरती फर्स्ट इनिंगमध्ये 57 बनवण्यामध्ये यश आलं होतं खारबाव टीमला. आणि 58 डिफेंड करत असताना समीकरण आता जे उरलं चेंडू शिल्लक असतील येणारे 9. हा फुल टॉस आहे, गॅप मध्ये स्ट्रोक आहे, चान्स नाहीये दोन्ही फिल्डर्सला. जबरदस्त फटका, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. दरम्यान इथे येतोय बघा पुढील जो सामना आहे जयदुर्गा सुरई अतुल दादाची टीम त्यांच्या विपक्षामध्ये चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. अजून देखील बघा सुरई टीमचे कॅप्टन आहेत बट चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली टीमचे कॅप्टन नाही आहेत. विनंती असेल की त्वरित रिपोर्टिंग करा. मॅच ऑलरेडी बघा मी सांगितलेलं आहे की 3 ओव्हरची खेळवली जाणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. कारण पहा ही स्पर्धा आपल्या खऱ्या अर्थाने असोसिएशनच्या आहे, त्या अनुषंगाने नियम कठोर आहेत आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण नियमांची माहिती प्रत्येकी टीमला अगोदरपासून दिली गेलेली आहे की टॉसवरती तुम्हाला वेळेवरती हजर राहायचं आहे. मॅचसाठी जो तुम्हाला टायमिंग दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल हा फुल टॉस टाकलाय आणि हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस बॉलवरती फुल टोल आणि अंपायर सांगतात हा नो बॉल आहे. सामना संपला नाहीये मित्रांनो, षटकार देखील आलाय, नो बॉल देखील आहे.
जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता आणि बघा जी वेळ दिली गेली होती 3 ओव्हरसाठी ती वेळ देखील समाप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने अंपायर्स एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल टीम खारबावला. बघा खेळ जेव्हा थांबला तेव्हा टायमर देखील थांबला होता, ही गोष्ट देखील मी तुम्हाला सांगतोय. बघा जर रनिंग जो खेळ आहे त्यामध्ये जर विचार केला तर एक्स्ट्रा वेळ झाली, त्या अनुषंगाने अतिरिक्त फिल्डर अंतिम ओव्हरमध्ये 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल टीम खारबाव. आपण टॉस देखील करणार आहोत. लास्ट ओव्हर समीकरण 6 मध्ये आवश्यकता 23 धावांची. पहिलाच बॉल हवेमध्ये कॅच पकडली जाईल का, फिल्डर आहेत उपस्थित आणि कॅच पकडली जाईल. पहिल्याच बॉल वरती ही सफलता, म्हणजे आता आवश्यकता आहे येणाऱ्या 5 मध्ये 23 धावांची. आपण टॉस देखील करूया. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली विपक्ष जयदुर्गा सुरई दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि व्यासपीठावरनं हा टॉस करण्याकरिता मी विनंती करतो. माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दिलीपजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. साहेबांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. जो टॉस बॉक्स आम्हाला श्रीमान प्रवेशजी देवळीकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. डोंगे ग्रामपंचायतचे माजी सदस्य दिलीपजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या चौथा मानकली आणि जयदुर्गा सुरेबी. आणि बघा दोन्ही टीम्स तुम्ही वेळेवरती हजर नाही राहिले तर अनुषंगाने मॅच तुम्हाला 3 ओव्हरची खेळावी लागेल. तर या ठिकाणी टॉस केला जातोय चौथा हिरवा मानकोली आणि जयदुर्गा सुरई या दोन संघामध्ये. टॉस जिंकलेला आहे सुरई संघाने. फक्त निर्णय सांगायचा आहे कारण मॅच सुरू आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे सुरई संघाने आणि चौथा हिरवा मानकोली या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. थँक्यू सो मच निशांतजी. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 मध्ये आता बनवायचे आहेत 22 धावा. आणि दरम्यान हा निर्धाव येतो म्हणजे अगदी डॉट बॉलने ना हे डिसाइड इथे केलेलं आहे की हा सामना कोण जिंकणार आहे. कारण आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 मध्ये 22 धावांची आवश्यकता. समीकरण आता जर आपण पाहिले तर रीच पासून पूर्णपणे बाहेर गेलंय जुनानदुर्गी टीमसाठी. 3 मध्ये 22 चं समीकरण बाकी, 3 लिगल चेंडू येतात तर इथे फक्त औपचारिकताच बाकी आहेत. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका, कनेक्शन दरम्यान इथे चांगलं आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढील सामना पाहायला विसरू नका. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली इन ऍक्शन मध्ये दिसेल. ऋतिकजी तयार आहेत, वैभवजी तयार आहेत पुढील सामन्यामध्ये चांगला खेळ करण्यासाठी. फक्त 2 चेंडू बाकी. शॉर्ट पिच टाकला, पुल केला, खेचून मारला. फिल्डर आहे सागर, कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट आणि फक्त या सामन्यामध्ये आता खेळ शिल्लक आहे येणाऱ्या एका चेंडूचा. बघा दोन्ही टीम्स सुरई आणि मानकोली ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही वेळेवरती हजर नाही राहिले त्या अनुषंगाने मॅच फक्त 3 ओव्हरची असेल. बघा सेकंड राऊंडची मॅच 4 ओव्हरची भेटेल पण ही 3 ओव्हरची खेळावी लागेल. तसेच या सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय जयदादा पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे, ज्यांचा भरपूर चांगला सपोर्ट पाठिंबा आम्हाला या स्पर्धेसाठी राखला. साहेबांचं देखील मॉर्निंग सेशनमध्ये स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या सामन्यामधला. शेवटचा बॉल
आणि अशा प्रकारे दरम्यान इथे सामना समाप्त. सामना दरम्यान आपल्या नावावरती केला अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमने. अभिनंदन टीम खारबाव, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम. जुनान दुर्गे प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय